महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांनी तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला, त्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई बघत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं, त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. आपला पराभव झालाय हे जर राजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज गोळा केली आणि बलाढ्य फौजेनिशी पुन्हा तिने बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, गर्दीशी वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, आपलं राज्य काढून घेणार, आपल्याला सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढं झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची कैदी आहे, मी तुमची दोषी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, कैसा राजा. मला सजा देणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकमध्ये. 350 वर्षापूर्वी महाराज राज्य उभा करतायत, पण या राज्याला ते नैतिक मूल्यांची बैठक देत आहेत. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात महत्वाचं. जिथं माणसांची खरेदी विक्री होत होती, माणसांना गुलाम म्हणून विकलं जात होतं, तिथं शत्रूला सुद्धा बहीण म्हणून तिची पाठवणी करणारा हा पहिला राजा आहे. डचांबरोबर करार करताना महाराजांनी स्पष्ट सांगितलं, आमच्या राज्यात माणसाची खरेदी विक्री होणे नाही, गुलामी बंद, आमचे वारसदार सुद्धा हेच पुढे चालवतील. अहो, तत्कालीन काळात व्यापार केवढा मोठा चालायचा, प्रचंड आर्थिक नफा मिळवू शकत होते महाराज, पण नैतिक मूल्य महाराजांनी कायमच याला सर्वाधिक महत्व दिलं. हे महत्वाचं. अहो, इथं पुण्यात लाल महालावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला महाराजांनी. शाहिस्ता खानाची बोटं छाटली आणि वाऱ्यासारखा आलेले महाराज तीरासारख्या निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलतंय? शाहिस्ता खान सारखा कट्टर वैरी. शाहिस्ता खान बुर्जी या त्याच्या डायरीत त्यानं हे लिहून ठेवलंय. पुढं ती सापडली भीतीपोटी, तिथंच एका पिंपात लपून बसली होती लाल महालातच.
पण महाराजांच्या चारित्र्याचं शाहिस्ता खानानं केलं जे वर्णन आहे ते आमच्या लक्षात यायला हवं. नैतिक मूल्य, तत्व, निष्ठा या सगळ्या गोष्टी महाराजांनी स्वराज्यासाठी एक उदात्त बैठक म्हणून वापरल्या. हे महाराजांचं सगळ्यात मोठं यश आहे. नाहीतर महाराजांकडे होतं काय हो?